तू आज काय बनवू बाळा जेवायला? मस्त मस्त पाव भाजी बनव. ओके ठीक आहे, बनवते. तर इकडं मी सगळं पावभाजीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. तर आपण आता हे सगळं कटिंग करू आणि मग चला कटिंग करून घेऊ सगळं साहित्य. तर बघा इकडे सगळ्या भाज्या मी व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत. तर आपण सगळ्या भाज्या आता मस्त कुकरमध्ये टाकून, इथं कुकर घेतलेलं आहे मी, स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेऊया. तर बघा आधी फ्लावर टाकू, वाटाणे, बटाटे टाकून घेऊ कुकरमध्ये, शिमला मिरची, त्यानंतर टमॅटो बारीक कापून घेतलेले आहे, टमॅटो टाकू, गाजर थोडेसे घेतलेले आहे आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय. तर चला त्याच्यामध्ये पाणी टाकू, थोडंसं वरून मीठ टाकू आणि आपण एक 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ कुकरला. तर बघा कुकरमध्ये सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहे मी, पाणी टाकलेले आहे 2 ग्लास आणि आता आपण मीठ टाकू आणि कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या घेऊ. तर बघा कुकरमध्ये पाणी, मीठ आणि भाज्या टाकून मस्त एक 5 ते 6 शिट्ट्या घेऊ आपण करून. तर बघा आपल्या भाज्या सगळ्या उकळून व्यवस्थित मी साईडला ठेवलेल्या आहे कुकरची वाफ निघायला. त्यानंतर मी कढई ठेवली, कढई तापलेली आपली, त्याच्यामध्ये मग मी 2 चम्मच तेल टाकलेलं होतं आणि एक छोटंसं आपलं बटरचं पॅकेट आहे ते टाकलं होतं. तर बघा आपलं तेल मस्त थोडं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा बारीक आपल्याला टाकून घेऊ आणि याला सोनेरी कलर येईपर्यंत असा मस्त तेलात फ्राय करून घेऊ. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून घेऊ. आणि बघा आपल्या भाज्या ज्या उकडून झाल्या होत्या त्या साईडला ठेवल्या होत्या. आता कुकरची वाफ गेलेली आहे. आपण आता ह्या चम्मचने त्या प्रत्येक भाज्यांना असं व्यवस्थित मॅच करून घेणार आहे बारीक. तर इकडं बघा मग आपलं मिक्सरला वाटून घेतलं होतं ते पण आपल्या कांद्यामध्ये टाकून घेऊ आता आणि याला सगळं एकत्र मॅच करून घेऊ. तर बघा कांद्याला मस्त आपला कलर चेंज झालेला होता. त्यानंतर मग हे सगळे मॅच करून घेतलेले आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर बघा मी जिरं टाकलेलं आहे आणि आता पावभाजी मसाला इकडं घेतलेला आहे, पावभाजी मसाला बघा मी टाकायला. आणि मी भाज्या म्हणजे मी मसाले थोडेच टाकणार आहे, कारण बाळ माझं बारीक आहे त्यामुळे मला जास्त तिखट खायचं नाही, त्यामुळे जास्त तरी वगैरे येणार नाही भाजीला. त्यानंतर बघा लाल तिखट टाकले आहे, धने पावडर टाकली आहे, कांदा लसूण मसाला आणि हळदी पावडर टाकलेले आहे. त्यानंतर आपण ज्या भाज्या बारीक करून घेणार होतो त्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहे. आता आपल्या त्या मसाल्यांना पण मस्त तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे बारीक करून घेतलेल्या भाज्या टाकून देऊया आणि मस्त त्याला एकदा हलवून घेऊ. हलवून घेतल्यावरती मग थोडं बारीक गॅस मिडियम टू लो गॅसवरती थोडं 5 मिनटं शिजून द्यायच्या आहे भाज्या. फोन चालू आहे. मस्त मी ओतून घेतलेलं आहे त्या भाज्या बारीक केलेल्या होत्या त्या कढईमध्ये. तर इकडं बघा मग आपल्या 5 मिनटं शिजून झालं होतं. त्यानंतर वरून मी थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे बारीक मॅच करून हातानेच. त्यानंतर मग बघा परत 1-2 मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि वरून मस्त अशी खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीरला पण मस्त थोडंसं 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. तर अशी पावभाजी रेडी झाली.